आणि मगाशी लक्ष्मीकांत देशमुखांनी सांगितलं की हिंदीचं काम अमित शहांकडे आहे. स्वाभाविक आहे, हा देश त्यांच्याकडे इतक्या आशेनं पाहतो आहे, त्यामुळे हिंदी भाषासुद्धा त्यांच्याकडे नितांत आशेने पाहत असेल याची मला पूर्ण खात्री आहे. पण इथं अमित शहांपर्यंत हिंदी भाषेचा विभाग गेली 75 वर्ष राहिला होम मिनिस्ट्रीमध्ये, हे काँग्रेसचं पाप आहे. डिपार्टमेंट ऑफ स्टेट किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट ही राज्यांच्या विलिनीकरणाच्या किंवा संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळेला असलेला जो विभाग होता, तेव्हा भाषा हा लॉ अँड ऑर्डरचा भाग होता. आत्ता भाषा हा लॉ अँड ऑर्डरचा भाग आहे असं काँग्रेसवाले 1947 ते 14 पर्यंत मानत राहिले. हा काही भाजपचा दोष आहे असं म्हणता येणार नाही. तुम्ही एवढी प्रचंड माती खाल्ली आहे, म्हणजे माती खायला काय दुर्गा दौडवालेच लोक लागतात असं नाही, तुम्ही काँग्रेसमध्ये पण असून चालतं. ती माती तुम्ही 75 वर्ष खाल्लेली असल्यामुळे यांना उकरायला मऊ मऊ जागा मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण मागणी केली पाहिजे की हिंदी भाषेचा विभाग भारत सरकारमधनं बंद करून भारतीय भाषांचा विभाग केंद्र सरकारमध्ये स्थापन केला पाहिजे. आणि जो काही पैसा तुम्ही खर्च कराल, 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा आहेत आणि सीताकांत महापात्रा कमिटीनं ज्या 39 भाषांचा उल्लेख केला आहे, पैसे खर्चच करायचे आहेत. तुम्हाला जर उधळपट्टीच करायची आहे तर भारतातल्या सगळ्या भाषांवर करा. हिंदी भाषा ही काही उधळपट्टीची एकमेव मालकीण भाषा नाही आहे. आणि संस्कृतवर तर अजिबातच तुम्ही उधळपट्टी करू नका, कारण तुम्ही कितीही रक्त आटवलं तरी एका गावाचं दुसरं गावसुद्धा भारतामध्ये संस्कृत बोलणारं होऊ शकणार नाही. 100 कोटी लोक भारतातले संस्कृत बोलतील आणि त्यांना त्यासाठी बोलवण्यासाठी आपण बाबासाहेबांचे न बोललेले रेफरन्स वाचू शकू, एवढा व्हॉट्सॲप वाचणारा समाजसुद्धा निरर्थक किंवा निरक्षर राहिलेला आहे असं समजण्याचं कारण नाही.